जनशक्ती न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज औदुंबर मळीबाग येथे धनगावमधून फास पारद्याची लोक धनगावमधून चोरीच्या प्रयत्नात असणारे धनगावमधून पाण्यात नदीच्या पात्रात उड्या टाकून औदुंबर मळीबागला आलेत. त्यानंतर टोटल ते 9 जण होते. 9 पैकी 3 जणांना पकडण्यात धनगाव ग्रामस्थ व औदुंबर अंकलखोपमधील ग्रामस्थांना व पोलिसांना यश आलेलं आहे. 3 दरोडेखोरांना पकडण्यामध्ये. अजून 6 जण फरार आहेत. त्यातले आत्ता 2-3 जण औदुंबर फाट्याच्या नजीक आहेत असं कळतंय. त्यांना पण हुडकायचं चाललेलं आहे. पलूस पोलीस स्टेशन व भिलवडी पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून कारवाई आत्ता सुरू आहे. भिलवडी पोलीस स्टेशन व पलूस पोलीस स्टेशनचे दोन्ही सुद्धा API इथं आलेले आहेत व त्यांचा स्टाफ सुद्धा आलेला आहे आणि शोध मोहीम सुरू आहे. तरी अंकलखोपमधील नागरिकांनी आज जागरूक राहावं ही नम्र विनंती आहे. कारण 6 जण अजून सुद्धा फरार आहेत. त्यांच्याकडं मोठमोठी हत्यारं सुद्धा आहेत त्यांच्याकडं. आता तुम्ही म्हणता 9 जण होती, 9 पैकी 3 पकडलेत. 3 पकडले. आता ते 6 जण फरार आहेत आणि ते अंकलखोपच्या दिशेनं आलेत असं तुमचं मत आहे. हो. तर आता शोध मोहीम आता कुठलं नक्की स्पॉट कोणता आहे हा? नवीन हुतात्मा भगतसिंग हायस्कूल जवळ आता शोध मोहीम सुरू आहे. आता नागरिक जे फिराय येतात, संध्याकाळचे जे नागरिक फिराय असतात त्यांना 2 जण आत्ता तर दिसलेले आहेत आणि पेट्रोल पंपानजीक 3 जण दिसलेले आहेत. त्यांची आता शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. आता जे पकडले आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. हा 3 पोलिसांच्या ताब्यात आहेत. भिलवडी पोलिसांच्या ताब्यात. पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत. API पालवे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते सकाळी त्यांच्याकडे आम्ही सोपवलेले आहेत. त्यांच्याकडे काय मुद्देमाल वगैरे काय सापडला? मुद्देमाल काही सापडला नाही, पण हत्यारानं भरलेली बॅग एक सापडलेली आहे. पण अजून लोकांच्या माहितीतून असे समोर आलेलं आहे की अजून सुद्धा त्यांच्याकडे मोठमोठी हत्यारं आहेत म्हणून माहिती लागलेली आहे. आता 3 सापडलेले आहेत, बाकीचे 6 जण फरार आहेत. बाकीचे 6 पण पोलिसांना लवकर यश मिळेलच. तुमच्या नागरिकांची काय मागणी आहे यासाठी, म्हणजे पोलिसांच्याकडून काय अपेक्षा आहे? लवकरात लवकर त्यांना सगळ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी व मध्यंतरी काहीतरी बोरजाई नगरला 17 तोळं सोनं गेलेलं आहे. बहुतेक करून येळावी, बोरजाई नगर, पलूस ह्या भागात मोठं चोरीचं सत्र सुरू होतं. बहुतेक करून त्यातलीच हे आरोपी असावे असं मिळतंय. आम्ही माहिती घेतली त्यांच्याकडनं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर किंवा गंगाखेड या भागातील आहेत ते असं समजतंय ते आत्ता. धन्यवाद जनशक्ती न्यूजला माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.